चिपळूणमध्ये मुंबई गोवा महामार्गावर गटाराचं पाणी आलंय, त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत। मुख्य मार्गावर गटाराचं पाणी असल्याने विद्यार्थ्यांना पाण्यातून मार्ग काढावा लागतोय। मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करत असतानाच वाहन चालकांची मोठी कसरत होतीये। रस्त्यावरील पाण्यामुळे विद्यार्थ्यांसह वाहन चालकांना मोठा फटका बसतोय, तर याच पाण्यामुळे या ठिकाणची वाहतूकही संथ गतीने सुरू आहे। महामार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय। येथील विद्यार्थ्यांना देखील पाण्यातून जात या ठिकाणी वाट काढत आपल्या कॉलेजला तसेच शाळेमध्ये जावं लागतंय। तसेच वाहन चालकांची देखील मोठी कसरत होते। महामार्गावर गटाराचं पाणी आल्याने विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत। वाहतूकही संथ गतीने सुरू आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात मुसळधार पाऊस बरसतोय। आज सकाळपासूनच पावसाचा जोर वाढलाय। दरम्यान गेल्या 24 तासात रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी 115 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। मंडणगड आणि दापोली तालुक्यात सर्वाधिक पाऊस बरसलाय। मंडणगडमध्ये गेल्या 24 तासात तब्बल 168 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। त्या खालोखाल दापोली तालुक्यात 142.71 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तर संगमेश्वर, रत्नागिरी आणि लांजा या तालुक्यांमध्ये देखील 120 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे। दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने आतापर्यंत 2300 सरासरी ओलांडली आहे। तर जिल्ह्यात 1 जून पासून आजपर्यंत 69% एवढा पाऊस पडलाय।